आता त्यांच्यात काय झालं आम्हाला काय? तुम्हाला वेगळं, इतरांना अजून वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी? मी कधी नाही म्हणलोच नाही. नाहीला परंतु फक्त एक दिवस मान्य नाही आपल्याला तो. शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना, चर्चा करणार आहात? कम ना भेटायला काय अडचण आहे? पण तुम्ही भेटायला तयार आहात, पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला. असं म्हणा त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल. एवढं का घाबरतायत राजकीय नेते? मग असं म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल. तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो. ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत, ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाहीत. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गानं. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आमची तुम्हाला विनंती आहे. पाटील साहेब